सामन्याला पण पाहतो मैदानामध्ये सुरुवात होतीये. सिक्सर किंग युवराज सिंग करंडक दोन्ही टीम आपले अतिरिक्त खेळाडू पाठवून द्यायचे. सामन्याला पण पाहतो मैदानामध्ये सुरुवात होतीये. सेमीफायनलचा पहिला सामना. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात युद्धाला तर सुरुवात होतीये. रणशिंग मैदानामध्ये फुकलंय. पहिला चेंडू मैदानामध्ये घेऊन येईल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. स्ट्राइक वरती असणारा फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय तुषार रणदिवे अर्थात बाजा. तर नॉन स्ट्राइक वरती आपण पाहतोय असणारा खेळाडू संघात असणारा कॅप्टन अविनाश रामगुडे अर्थात पप्पू रामगुडे. लेट्स प्ले. पहिला चेंडू पहा इथे मैदानात पॅडल स्वीप खेळून काढला जाईल. चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. फॉर रन. पाहते संघाचा श्री गणेश येथे झालाय. अविनाश रामगुळे नाशिकवरती वासेल स्ट्राइकवरती तुषार रणदिवेच्या बॅट मधून चौकार आहे. या तर मग पुण्याला पाहायचंय. मिड ऑफच्या डोक्यावर चेंडू खेळलाय डीप कव्हर मध्ये. चेंडू षटक क्रमांक पहिला आपण पाहतो मैदानामध्ये घेऊन येईल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मुस्तकीन. जो आपण पाहतोय मैदानामध्ये षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये घेऊन आलाय. रायगड प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये पाहिलं तर सर्वोत्कृष्ट गोलंदाज खिताब मिळवणारा खेळाडू. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर तुषार रणदिवे स्ट्रायकॉन तयार असणार आहे. पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार. दुसऱ्या चेंडूवरती आलेला षटकार. पहा सिक्सर किंग युवराज सिंग करंडक वरस्फोट लोणाळा टिंगरे सारखा ग्रुप धानोरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेली क्रिकेटची स्पर्धा आहे. गोलंदाज तयार. रिव्हर्स. तुषार रणदिवे ऑन फायर. चेंडू जाईल सीमाच्या बाहेर. षटकार रन. फोडतोय त्यांनी सुरुंग इथे लावलाय. शफल चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडूमध्ये बाउन्स होता. बॅटवरती चेंडू येऊ शकला नाही. संघाच्या संख्येत स्थिर देखील असेल. धाबलकाचा जर विचार केला धाबलकावरती धावा ज्या आहेत त्या 16 धावा. षटक क्रमांक आपण मैदानामध्ये पाहतोय. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असणार आहे. चालू असताना सामना बंडू भोसले 11 पुणे तर दुसऱ्या बाजूला महेर 11 रायगड या दोन संघांमध्ये असणारी सुरू असणारी मॅच. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पहा लोंगांच्या डोक्यावर चेंडू खेळलाय सीमारच्या बाहेर चौकार. आर्यन 11 संघाचे ओनर
अभय परीटकर देखील उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. पुन्हा पाहिजे गोलंदाज तयार, स्ट्रायक ऑन तुषार, रिव्हर्स पुन्हा एकदा खेळलाय, थर्ड मॅचच्या डोक्यावर चेंडू खेळलाय, हसते हसते कडच्या रस्ते फॉर रन. खेळ इथे संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावलकावरती धावा ज्या इथे नोंदवल्या गेल्या त्या 24 धावा पहिल्याच षटकामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजावरती जबरदस्त सल्ला इथे मैदानात चढवलाय. पुणे विरुद्ध मुंबई, रायगड विरुद्ध आपण पाहतोय मुंबई असा सामना जो तुम्हाला मैदानात पाहायला मिळेल. जबरदस्त मॅच इथे मैदानात असणार आहे. एका दिशेने मेहर 11 रायगड, तर दुसऱ्या बाजूला बंडू भोसले 11 पुणे, अर्थात अविनाश रामगुडे पुणे. या दोन संघांमध्ये असणारी मॅच. मेहर 11 संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि ज्या टार्गेट खऱ्या मैदानात जर आपण पाहिलं गेलं इथे संघ उतरलाय बंडू भोसले 11 पुणेचा संघ. अक्षरशः पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर 24 धावा इथे कुठल्यात. अविनाश रामगुडेला एकही चेंडू खेळायला मिळाला नाही, परंतु तुषार रणदिवेने ज्या पद्धतीने मात्र स्टार्ट इथे केलाय, तुषार रणदिवेने ज्या पद्धतीने मात्र सुरुवात मैदानामध्ये केली आहे, तो गोलंदाजांवरती तुटून पडलाय. आज तुषार रणदिवे आपण पाहिजे संघामध्ये इन झाला आणि संघामध्ये पहा तुषार रणदिवेने जबरदस्त सुरुवात मैदानामध्ये करून दिली. प्रेक्षक राजाचं देखील पुन्हा एकदा मी वरस्फोट लोणावळा टिंगरे सरकार ग्रुप धानोरीच्या वतीने सिक्सर किंग युवराज सिंग कर्नाटकाच्या आजच्या अंतिम दिवसामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत देखील करेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतो मैदानात येईल मसूद घोसगे. टेम्पला गावचा असणार आपण पाहतो हा खेळाडू. त्याचमध्ये आपण जर पाहिलं गेलं तर संघामध्ये थोडासा इन एक खेळाडू देखील तुम्हाला पाहायला मिळेल. योगेश पेनकर देखील आज तुम्हाला या मैदानावरती खेळताना पाहायला मिळणार आहे. आज पहा टेनिस क्रिकेट विश्वातील असणारे रथी महारथी ज्यांनी टेनिस क्रिकेटचं विश्व गाजवले असे खेळाडू तुम्हाला मैदानात पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकाला सुरुवात, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार असेल. यावेळी पास क्रिकेटचा फटका खेळून काढला जाईल. थर्डमॅचचा क्षेत्ररक्षक पहा इथे अडवण्याचा प्रयत्न करतोय, चेंडू हातामध्ये येऊ शकला नाही. अविनाश रामगुडे देखील स्वतःची सुरुवात. ₹1,000 तृतीय क्रमांकासाठी 1,11,000. परंतु त्याही पलीकडे एक मानाची क्रिकेटची स्पर्धा आहे. मानाचा क्रम हातामध्ये मिळवायचा आहे हे स्वप्न तरी या संघाने पाहिले. गोलंदाज तयार पुन्हा एकदा पाहिजे. स्क्वेअर कटचा फटका पुन्हा एकदा असणार आहे. पॉईंटच्या डोक्यावर चेंडू खेळला जाईल. चेंडू पोहोचलाय सीमा रेषा पार, हा चौकार. पप्पू रामगुडे टेनिस क्रिकेटचं विश्व गाजवणारा खेळाडू, नवनवीन चेहऱ्यांना संधी देणारा खेळाडू, नवीन संघांना भल्या भल्या गोलंदाजाच्या मनामध्ये धडकी भरवणारा खेळाडू अविनाश रामगुडे मैदानात पहा. तो देखील आपल्या डावाची सुरुवात लागोपाठच्या 2 चौकाराने करतोय. काय सुरुवात मैदानात झाली आहे. अक्षरशः मैदानाच्या मध्ये आज तुम्हाला एका पाठोपाठ ब्लास्ट पाहायला मिळत आहेत. इथे पाहायचे प्रयत्न फसला, पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅट वरती मिडल होऊ शकला नाही. फलंदाज बाद.
दाखल झाला. याच खेळाडून देखील जर आपण पाहिलं गेलं तर जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये करून दाखवली. पुणे हाफ आणि पुणे हाफ मध्ये देखील मात्र या संघाने बाजी मारून मात्र सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. पाहिजे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा तयार असणार आहे. मसूद शॉर्ट पिच चेंडू असेल, छोट्या देखील जणू काय पहा डगआउट मधून सेट होऊन आलाय षटकार. ध्यान फलंदाज बाद. मिळाले असतील तसेच सामने तुम्हाला सिक्सर किंग युवराज सिंग कर्नाटकामध्ये पाहायला मिळाले. हा चेंडू पैसा हलक्या जिंकून करा जाईल. फायनलचा क्षेत्ररक्षक चेंडू इथे पार्टनर होईल. चेंडू इथे निसटलाय. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक येईल का चेंडू पर्यंत पाहणं गरजेचं असेल. क्षेत्ररक्षक खेळतोय फुटबॉल. चेंडू जाईल सीमारेषा पार. हा चौकार. खेळून काढला जाईल. षटक क्रमांक संपला गेले. दुसरं 2 षटकांचा इथे खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबलकावरती धाबा जे इथे नोंदवले गेल्यात ते आपण पाहतोय. आता धाबलकावरती 42 धाबा ज्या धाबलकावरती धाबा इथे नोंदवले गेलेल्या आहेत. षटक क्रमांक जर आपण मैदानात पाहिलं तर 2 षटकाचा देखील इथे खेळ संपलाय. युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पहा. टेनिस क्रिकेटवरती जा. tenniscricket.in च्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा जगभरामध्ये लाईव्ह प्रसारित देखील केली जाते. थेट प्रक्षेपण सुरू आहे. युट्यूब वरती गेल्यानंतर तुम्ही नाव सर्च करा युवराज सिंग करंडक 2021. ही क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही पाहायला मिळेल. अशी एक मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील जोडले जाणार प्रेक्षक राजाचं पुन्हा एकदा मी वरसफोट लोणावळा आणि टिंगरे सरकार ग्रुप धानोरी यांच्या वतीने युवराज सिंग करंडकाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. 2 षटकांचा इथे खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबलकावरती धाबा इथे आहेत त्या 42 धाबा. एक चांगली सुरुवात आहे परंतु 2 फलंदाज देखील मैदानामध्ये बाद आहे. तुषार रणदिवेने पहिल्या षटकामध्ये अक्षरशः गोलंदाजाचा धुवा उडवला. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर 24 धाबेची एक चांगली सुरुवात त्याने मैदानामध्ये करून दिली. आता पाहिजे तुषार रणदिवे पुन्हा स्ट्राईक तयार असणार आहे तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येईल. निशी पहिला चेंडू पहा. मैदानामध्ये खुलवट टप्प्याचा चेंडू ते मैदानामध्ये पाहायला मिळाला. कालचा मॅच विनर गोलंदाज ज्या आपण मैदानात पाहतोय निशी रुहा गावचा असणार आपण पाहतोय. हा खेळाडू टेनिस क्रिकेटचं विश्व देखील मात्र या खेळाडूने अलीकडच्या काळामध्ये गाजवायला सुरुवात देखील केली आणि काल मात्र या खेळाडूंनी सर्वांना प्रभावित करणारी गोलंदाजी या मैदानावरती करून दाखवली आहे. निशी हलक्यात चेंडू खेळून काढला जाईल. सन्मान दिल्या चेंडूला. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू त्या मैदानामध्ये अडवतोय.
सिंगल तर घेतली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय मैदान होणार नाही आणि एका सिंगलच्या साह्याने आपण पाहतोय संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा ज्या आहेत त्या 43 धावा, षटक क्रमांक 3 जे मैदानामध्ये सुरू आहे. चांगली सुरुवात आपण मैदानामध्ये पाहतोय आणि या डावाची आपण पाहतोय आमचे सुमित सर कळवत आहेत की या डावाची सुरुवात मग जर पाहिलं तर चौका षटकाने सुरुवात झाली आणि पहिली सिंगल असेल जिथे पळून घेतली, पहिली सिंगल आहे. तिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती आलेली सिंगल म्हणजे पहा सुरुवात किती आक्रमक झाली. पण गोलंदाज तयार निशी उचित्र मारा करतोय, खोलवट टप्प्यातून असेल सरळ बॅटने फटका देखील करण्याचा प्रयत्न आणि इथे पहा पुन्हा एकदा मैदानात चुकी झाली. एक एक चूक संघासाठी ते डोकेदुखी ठरणार आहे. पहा इथे एक धाव घेणं मुश्किल होतं, तिथे 2 धावा मैदान या दोन्ही खेळाडूंनी पूर्ण केल्यात. दोन्ही खेळाडूंमध्ये असणारी चतुराई, दोन्ही खेळाडूंमध्ये असणाऱ्या ताळमेळ, दोन्ही खेळाडूंमध्ये असणारी ही मैदानात जर आपण पाहिलं गेलं तर आक्रमकता, कारण प्रत्येक सामना जर आपण पाहिलं तर चौकार षटकाने मोठा होत नाही. काही सामने एकेरी दुहेरी नव्हे देखील मोठे करता येतात, एक मोठं टार्गेट उभं करता येतं. रिव्हर्स ये होईना बात, चेंडू पोहोचताय डीप दरम्यान मध्ये. दोन्ही संघ मैदानात पहा नरेश सरांनी देखील सांगितलं की इतिहासाच्या काळापासून मात्र साक्ष देणार हे मैदान, यादव काळापासून त्याही पलीकडे इंग्रजांच्या काळापासून आणि पुणे जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर लोहमार्ग आणि त्याचबरोबर पर्यटक स्थळ म्हणून देखील लोणावळ्याचं नाव नेहमीच पहिलं घेतलं जातं, तो लोणावळा परिसर. उलटा चिन्ह होता, सरळ बॅटने फटका देखील काढला जाईल. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चिन्हवरती पोहोचला, सिंगल तरी घेतली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि पाहिजे मैदानात प्रयत्न तर होतोय. एकेरी दुहेरी धावा देखील मैदानात घेतल्या जातात, कारण त्या धावा देखील तितक्याच महत्वाच्या आहे. कारण थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से बनता है सागर. 8 षटकाचा सामना आपण मैदानात पाहतोय. आयुष्यामध्ये असं म्हटलं आता की माणसाकडून नेहमीच चुका होत असतात आणि माणूस चुकी करत करत शिकत असतो. असा माणूस कुठलाच नसेल की ज्याने चुका केल्या नाहीत. जो चुकी करत नाही तो देव माणूस, परंतु माणूस हा चुकीचा पुतळा आहे. जोपर्यंत माणूस चुका करणार नाही तोपर्यंत तो नवीन शिकण्याचा कधीच काही प्रयत्न करणार नाही. परंतु आता इथे चुका सुधारवणं गरजेचं आहे, कारण चुका होत जातील तू सुधारत जा, वाटा सापडत जातील तू शोधत जा, माणसं बदलत जातील तू स्वीकारत जा, परिस्थिती शिकवत जाईल तू शिकत जा, येणारे दिवस निघून जातील तू क्षण जपत जा, विश्वास तोडून अनेक जण जातील तू सावरत जा, प्रसंग परीक्षा घेऊन जातील तू क्षमता दाखवत जा, आयुष्यात घटना खडतर दाखवत जातील तू मात्र खंबीर राहत जा, तू क्षमता दाखवत जा. इथे क्षमता दाखवणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पुन्हा पाहायच्या मैदानामध्ये येईल. मुस्तकीम गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय मैदानात येईल. यावेळी मात्र थोडासा एंड देखील चेंज करेल. पुणे एंडकडून मात्र गोलंदाजीसाठी तयार असणार आहे. स्ट्राईकवर असताना फलंदाज तुषार रणदिवे अर्थात बाजा.
हा चेंडू पहा थोडासा बाहेर टाकल्या चेंडू आपण मैदानात देखील मैदानामध्ये पाहतोय. एक कुठल्या पैकी मात्र पहा पंचाकडून मात्र इशारा इथे आला नाहीये. वन बाउन्सची वॉर्निंग देखील आपण पाहतोय पंचाने मात्र कळवली. एक चांगली गोलंदाजी आपण मैदानात पाहतोय. उंचवर असणारा गोलंदाज आहे. उंचीचा पुरेपूर इथे फायदा देखील घेणं गरजेचं असेल. 8 षटकांचे सामने आपण या मैदानावरती पाहतोय. गोलंदाज तयार पुन्हा पाहायचं मुस्तकीम उजेत्र मारा करेल. ओ इथे पहा फुलटॉस चेंडू होता. डीप स्क्वेअर लेफ्ट खेळला जाईल. चुकी तिथे देखील झाली. नो बॉल. बीमर चेंडू बिन टप्प्यात टाकल्या चेंडू हा चौकार. चेंडूवरचा मैदानामध्ये पहा घेतलेला समाचार. तुषार रणदिवेसाठी आपण पाहतो. तुम्ही पहा असे चेंडू टाकले तर तुषार रणदिवे मात्र तुम्हाला सोडणार नाही. तुषार रणदिवेने मैदानामध्ये पहा धरणाला इथे आता सुरुंग लावलाय. धरण फोडायचं काम मात्र त्यांनी केलंय. खोलवट टाकायचा होता. लॉंग ऑफ मध्ये जिंकून काढला जाईल. एक सिंगल तर मैदानात घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते होणार नाही आणि एका सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती तुम्हाला घेऊन जातोय. धाबलकावरती धावा ज्या आहेत त्या 59 धावा ज्या धाबलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. 61 धावा माफ करा 61 धावा धाबलकावरती आहेत. गोलंदाज तयार पुण्याचा पाहायचं मैदानाच्या मध्ये मुस्तकीम. यावेळी पहा हलक्यात चिडी करण्याचा प्रयत्न बॅट वरती चिन्ह पण पाहतो येऊ शकला नाहीये. संघाचा संख्या स्थिर देखील मैदानात असणार आहे. इथे शिवरायांपर्यंत आता इथे शिवराय देखील आठवणं गरजेचं आहे. शिवराय सारखं लढणं गरजेचं आहे. ज्यांनी आयात जीवनामध्ये आपल्या जीवाशी खेळ करत आले. ज्यांनी आयात जीवनामध्ये आपल्या सोबत जीवनाशी खेळ करत आले ते छत्रपती शिवराय तुम्हाला आज आठवावे लागतील. मोठा फटका खेळून करण्याचा प्रयत्न बॅटची कडा असेल. चेंडू लॉक स्टंप मध्ये फरार झालाय. चेंडू अडवणं शक्य नाही अशक्य. वाघासारखं जागायचं आणि वाघासारखं मारायचं. मोठा फटका खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानात होईल परंतु इथे पाहायचं बॅट चेंडू येऊ शकला नाहीये. षटक क्रमांक पाहतो मैदानात संपला जाईल. चौथा 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाबलकावरती धावा जे इथे नोंदवल्या गेल्यात 67 धावा धाबलकावरती आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर.
मोलाचं योगदान आहे. त्यामध्ये मोनार्च हॉस्पिटॅलिटी आदरणीय राजेशजी जैन पार्थ बिहारजी मुंबई यांचा देखील या स्पर्धेमध्ये खऱ्या ज्यांनी मात्र या स्पर्धेला द्वितीय क्रमांकाचं प्राइज सौजन्य केलेलं आहे. त्याचबरोबर खऱ्या जर पाहिलं टी शर्ट सौजन्य ज्यांनी केले सचिनदादा ढाकोळ TN ग्रुप कुणेगाव. त्याचबरोबर संपूर्ण चषक मात्र ज्यांनी सौजन्य केलेले आहेत कुमार स्वयं लुनावत अर्थात प्रणित लुनावत डिस्ट्रीब्युटर्स यांच्या माध्यमातून पाहिलं तर या संपूर्ण मानाचे कर्ण मात्र या स्पर्धेला सौजन्य केलेले आहेत. ज्यांनी या ग्राउंडसाठी सौजन्य केलं असे श्री सचिन गरज साहेब सरपंच उरण. मंडप सौजन्य ज्यांनी केलेत गौरव मंडप डेकोरेशन आणि अनिलजी वाघमारे. बॉल सौजन्य ज्यांनी केलेत आदरणीय सचिनजी कचरे. त्याचबरोबर पाणी व्यवस्था संदीपभाई गोंटे. SG स्ट्रायकर्सचे ओनर यांचं देखील मात्र या स्पर्धेमध्ये मुलाचं योगदान आहे. तर पाहिजे तर 4 षटकाचा खेळ इथे संपला जाईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाबलकावरती धाबा ज्या आहेत त्या 65 धाबा ज्या धाबलकावरती धाबा इथे नोंदवल्या गेल्यात 65. 2 धाब्याचा इथे गोळ चालू होता. दोन्ही स्कोररने ते शॉर्ट आउट केले कारण 3 षटकानंतर 53 होत्या. तर पाहिजे 4 षटकांच्या समाप्तीनंतर पाहिजे पुन्हा जाऊया 4 षटकांसाठी पुन्हा एकदा नरेशजी ढोमे सरांकडे. धन्यवाद. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची. इथे नद्यांनी दिली आम्हाला समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची. जगदंबेचा पालव इथे लढवई यांच्या सदाशिरी. रणफंदीची जातामुची कोण आम्हा भयभीत करी. मैदानाचं रणांगणामध्ये झालेलं रूपांतर रणांगणावरती प्रत्यक्षात सुरू असलेलं रणकंदन. सेमीफायनल फर्स्ट सेमीफायनल ऑफ सिक्सर किंग युवराज सिंग करंडक 2021. हा चांगला फटका पाहिलंय. क्षेत्ररक्षक चेंडूकडे बघत होता. चेंडू आला हुलकावणी देऊन निघून गेला. 2 धावा इथे मिळतील. या 2 धावांबरोबरच धावफलक सुरू पुढे पोहोचेल. तब्बल 67 धावा. धावांचा महापूर काय असतो, धावांचं धरण फुटणं म्हणजे काय असतं हे या मॅच मध्ये आम्ही बघतो आहोत. दुथडी वरून वाहणारी नदी जशी वाहत असते ना तसा धावफलक वाहतोय. रिव्हर्सचा प्रयत्न इथे अपयशी ठरला. खर तर तुषार रणदिवे मैदानामध्ये खेळतोय. तुषार रणदिवेने आज तुषार उडवले. धावा फटक्यांचे तुषार उडवले परंतु त्याचे तुषार सीमारेषेच्या बाहेर चेंडू पडत होते. आणि आज षटकारांचे सुद्धा सरबत्ती पाऊस मैदानामध्ये दाखवला होता तुषार रणदिवेने. 2 षटकार आणि तब्बल 4 चौकार आजच्या डावामध्ये तुषारने खेळलेला आहे. त्यानंतर आकाश मैदानामध्ये आला. आकाशनं जबरदस्त फलंदाजी करत 3 चौकार खेचत धावफलक सातत्यानं हलता नाही तर पळवता ठेवलेला आहे. फुलटॉस चेंडू उजव्याच्या बाहेर पूल करण्याचा प्रयत्न फसला. तिथे यष्टीरक्षकाकडून काही खराब कामगिरी. 22च्या रूपाने 1 धाव मिळेल. धावफलक पुढे पोहोचेल तो 69 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अविनाश रामगुडे 2 चौकार खेळून बाद झाला. किरण 1 षटकार खेळून बाद झाला. मैदानामध्ये आपण पाहतोय बंडू शेठ भोसले प्रतिष्ठान पुणे विरुद्ध मेहर 11 टेम्पला रायगड या 2 संघामध्ये ही मॅच आपण मैदानामध्ये बघतो आहोत. गोलंदाज रियान गोलंदाजी मार्क वरती आपल्याला बघायला मिळतोय. रिहान राज बोरली पंचतन या ठिकाणचा हा खेळाडू. वाईड बॉलचा इशारा पंच अमर साठे सरांकडून. एका अतिरिक्त धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 70 धावा. धावा रोखण्याचं थांबण्याचं नाव घेत नाहीत. विशेष करून आज फलंदाजीमध्ये तुषार रणदिवे चमकला. पहिल्या चेंडू पासून त्यानं जो आक्रमकता धारण केलेली आहे, इरादे त्याने स्पष्ट केलेले आहेत आणि तोही थांबायला तयार नाही. दुसऱ्या बाजूला आकाशनं देखील ताबडतोड फलंदाजीनं आज या मैदानामध्ये ओ हो 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 इथे फुल टॉस चेंडू होता. खरं तर थेट एष्ट्यांवरती आदळतोय आणि
एक छोटा चित्ता बाद झालाय. खेळाडू आता उतरतोय. या खेळाडूने इतिहास घडवला. या ठिकाणी फलंदाजीच्या समोर कोणती गाडी बघा तिथे. अजित सर आपण इशारा करू शकता. बाईक आहे कोणाची ती बाजू बाईक तिथून बाजूला घ्या. पांढऱ्या रंगाची एक 4 व्हीलर तिथे आहे. आम्ही विनंती करतो तिथे काही प्रेक्षकांना आपण कृपया त्या गाडीच्या मालकांना सूचना करा ती गाडी तिथून बाजूला घ्या. रिहानचं षटक यशस्वी ठरतंय. फुलटॉस चेंडूवरती मिड विकेटला पूल करण्याचा प्रयत्न फसला फलंदाज तुषार रणदिवेचा. 14 चेंडूमध्ये 32 धावांची मोठी इनिंग इथे खेळली आणि नवीन फलंदाज मयूर कारंडे मैदानामध्ये. मयूर कारंडे आणि आकाशची जोडी. मयूर कारंडेने काल तुम्ही बघितलं 2 चेंडूमध्ये 10 एका चेंडूमध्ये 10 धावांची गरज असताना 2 षटकार ठोकले. आणि विशेष म्हणजे आपण म्हणतो ना की नशीब कोणाला साथ देत असतं तर ज्याच्या मनगटामध्ये ताकद आहे त्याला नशीब साथ देत असतं. आणि ते दाखवलं. कर्तृत्वाला नशीब साथ देत असतं. नशिबाचा नाही तर नशीब त्याचं गुलाम झालं काल या मैदानामध्ये. त्यानं काल 2 षटकार ठोकताना त्याला एक नो बॉल मिळाला आणि पाहिलं बंडू शेठ भोसले प्रतिष्ठाननं एक संस्मरणीय असा अविस्मरणीय अशा विजयाची नोंद केली आणि आज ते सेमीफायनल मध्ये आपल्याला बघायला मिळतात. मयूर कारंडे आत्मविश्वास दुनावलेला हा फलंदाज आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन. समोर रिहान राजचा सामना करेल. अहो चेंडू आकाशामध्ये आणि तिथे कव्हरला क्षेत्ररक्षक. मयूर कारंडे 0 बाद. झिरोवर. आणि क्रिकेटचा खेळ असाच आहे. क्रिकेटचा खेळ जर तुम्हाला यश दाखवत असेल तर अपयशाची चव सुद्धा चाखायला लावतो. असा कोणताच फलंदाज नाही की ज्याने कधी 0 बघितला नाही. एखाद्या खेळाडूने कदाचित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 0 बघितलं नसेल पण डोमेस्टिक क्रिकेटमध्ये लोकल क्रिकेटमध्ये त्याला देखील 0 सुटलेला नाही. मयूर कारंडे 0 वरती बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये. हो चांगला फटका. स्वीपचा हा फटका. चेंडू लॉंग लेग सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. आकाशच्या बॅट मधून इथे येतोय चौकार. 4 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 74 धावा. 5 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 4 गडी बाद 74 धावा. बंडू शेठ भोसले प्रतिष्ठान पुणे संघ. पुणे विरुद्ध रायगड अशी लढाई आपण मैदानामध्ये इथे बघणार आहोत. अविनाश रामगुडे बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा अजित पुत्रन सरांकडून इथे येते. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतील. रिस्ट्रिक्शन इथे असणार आहे कारण 6 क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवणं इथे बंधनकारक असणार आहे. बघूया या बॅटिंग पॉवर प्लेचा कसा फायदा उठवतोय कारण आकाश त्यांचा फलंदाज तसं पाहिलं तर आकाश पूर्णपणे सेट आहे. परंतु दुसऱ्या बाजूला सूरज हा नवीन फलंदाज आहे आणि सूरज मैदानामध्ये येतोय. तो स्ट्राईक एंडला असताना इथं बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा केलेली आहे. अर्थात फलंदाजांनी तो मागितलेला आहे पॉवर प्ले. 6व्या षटकामध्ये हा पॉवर प्ले आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाजीसाठी कोणाला आक्रमणावरती आणलं जातं हे बघूया आपण कारण मुस्तकीननं पहिले षटक टाकलं होतं. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार 3 चौकार तुषार रणदेवेने खेळले होते. 2 षटकामध्ये 36 धावा मुस्तकीन मुकादमनं खर्च केलेल्या आहेत. खर तर मी वडवली कोपरा ग्रुपच्या स्पर्धेमध्ये मुस्तकीनला बघितलं होतं श्रीवर्धन मध्ये.
हरिय तर तिथे अत्यंत जबरदस्त प्रभावी गोलंदाजी आणि विशेष म्हणजे ओपन क्रिकेटमध्ये मुस्तकीन मुकादम हा रायगडचा एक सर्वोत्तम गोलंदाज आहे, परंतु या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये तो आपली चमक सोडू शकलेला नाही. 36 धावा त्याच्या गोलंदाजीवरती खर्च केल्या. मसूदनं दुसरं षटक टाकलं होतं, तिथे सुद्धा त्यानं भरपूर धावा खर्च केल्या होत्या. निशी आणि रियान यांनी मात्र धावा रोखण्याचा प्रयत्न केला. विशेषतः रियानचं कौतुक करावं लागेल की 5व्या षटकामध्ये त्याने 2 फलंदाजांना बाद करत धावा अडवलेल्या आहेत. यावेळेस हा चेंडू सूरजचा चेंडू आकाशामध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे अडवतोय. मुस्तकीन तिथे आहे, अडवेल तो. एक धाव इथे मिळेल ती सूरजला आणि आकाश स्ट्राईक एंड वरती असणार आहे. आकाश जास्तीत जास्त स्ट्राईक एंड वरती असेल ही बंडूशेठ भोसले पुणे संघासाठी निश्चित चांगली गोष्ट असेल. रिहाननं काल देखील मॅच विनर खेळ केलेला आहे. विक्रोलियन संघाविरुद्ध जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन रिहान राज कडून आपण पाहिलं आणि आज देखील तो पुन्हा एकदा संघाला आपल्या सामन्यामध्ये परत आणतोय की काय हे बघायचं. पण त्याला साथ मिळणं सुद्धा महत्वाचं आहे, कारण क्रिकेटचा खेळ तुम्ही एकट्याने खेळू शकत नाही, तुम्हाला 11 खेळाडूंचा सपोर्ट तितकाच महत्वाचा असतो. पहिल्या 4 षटकामध्ये भरपूर धावा खर्च झाल्यानंतर रिहाननं धावा रोखल्यात. हो, फुलर लेनचा चेंडू होता, खांडून काढावा लागला आकाशला. अलॉंग दी कार्पेट चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे अडवेल. एक धाव आकाशला. या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज निशी धावा अडवण्याचं काम करतोय. पहिल्या 4 षटकांमध्ये आपण पाहिलं होतं की फलंदाज गोलंदाजांवर स्वार झाले होते आणि आता फलंदाजांची व्यसन खेचलेली आहे ती गोलंदाजांनी. निसीचा चेंडू बाहेर चिकट, बॅकफुट पॉइंट, क्षेत्ररक्षक तयार तिथे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. ती एकच धाव इथे मिळेल. या 3 चेंडू मध्ये फक्त 3 धावा आलेल्या आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं ज्यावेळेस आकाश आणि तुषार खेळत होते, स्कोर हा मोठमोठी उड्डाणं घेत होता. रॉकेटची उड्डाणं होती ती, रॉकेटच्या वेगाने ते निघाले होते, परंतु या रॉकेटला सुद्धा रोध आणलेला आहे, गतिरोध केलेला आहे तो रिहान आणि निशीनं. या षटकामध्ये निशी अत्यंत प्रभावी. खूप उंच आकाशामध्ये चेंडू, पाहायचं एक्झिक्युशन तर खूप चांगलं आहे आणि चेंडू सीमारेषा पलीकडे षटका. नाही तो वारा झालेला आहे. वाऱ्याचं रूपांतर आज वादळात आणि वादळाचं चक्रीवादळात. हो, स्लोअर वन चेंडू होता, गती परिवर्तन कमी करताना टाकला होता, मात्र खूप चांगला फटका त्याच्यावरती. सुंदर अशा 2 धावा आकाशला मिळतील. आकाश नावाची सुनामी मैदानामध्ये आलेले आहे. आकाश नावाचं चक्रीवादळ मैदानामध्ये आलेलं आहे. आकाश नावाचा ज्वालामुखी इथे फुटतोय मैदानामध्ये. जबरदस्त फलंदाजी आकाश कडून. या 2 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 85 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बंडू शेठ भोसले प्रतिष्ठान पुणे 85. ओहो, रिहान निश्चितचा हा चांगला चेंडू होता, परंतु चांगल्या चेंडूचं रूपांतर 4 धावांमध्ये. नंतर आकाशनं काय अवस्था करून टाकली त्या षटकाची.
3 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा त्याने कुठल्यात. यावेळेस हो इथे पाहायचं हेलिकॉप्टर शॉट, गोफन फिरवली बॅटची. 2 धावा तर निश्चित मिळतील. आकाश काय वेगवान आहे, जबरदस्त फलंदाजी. आज त्याचे पंच हे धावा गोळा करतायत. या ठिकाणी विघ्नेश प्रोफेशनल साऊंड्स अँड लाईट्सच्या माध्यमातून हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. आम्ही डीजे विघ्नेश, रितेश आणि संदीप यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. खूप चांगला आवाज आपला. दरम्यानच्या काळामध्ये मैदानामध्ये जाऊ जिथे धावफलकावरती 91 धावा. सूरज स्ट्राईक एंड वरती. इथे पाहायचंय सूरजचा फटका स्क्वेअर लेगला, सीमारेषा पलीकडे षटकार. अरे वरती बसा की. माझ्या लाडक्या मित्रांना विनंती आहे, आपण खर तर कोरोनाची पार्श्वभूमी असताना इथे जीव धोक्यात घालून आलेला आहात. कृपया मॅच धोक्यात आणू नका. वाह वाह वाह, सुंदर. ही लूट असताना कोणाच्याही भावना न दुखावता सौंदर्याला भूल घालून या दोघांनी धावा लुटलेल्या आहेत. प्रचंड लय लूट. इथे मैदानामध्ये आपण पाहतो सूरजला एका बाजूने कोसळत होता आकाश, आता सूरजचा झपाटा सुद्धा भयानक आहे. या वादळाचा झपाटा इतका भयानक की बाकीची वादळ आता किरकोळ वाटायला लागलेत. 100 धावा केव्हाच ओलांडल्यात. धावफलकावरती 103 धावा. बंडू शेठ भोसले प्रतिष्ठान पुणे 103. विक्रमांचा खच इथे पडतोय. अनेक रेकॉर्ड्स पायदळी तुडवली जात आहेत. रेकॉर्ड्स मोडण्यासाठीच असतात आणि इथे अनेक विक्रम या मैदानामध्ये मोडले जातील, कारण षटक सुरू आहे. मात्र 7वं आणि धावफलकावरती दिसत आहेत तब्बल 103 धावा. परत एकदा इथे सूरजचा झपाटा सुरूच आहे, संतावाद सुरूच आहे. बारा चेंडू मध्ये 49 धावांची भागीदारी, माफ करा 39 धावांची भागीदारी. 13 चेंडू मध्ये विक्रम भाऊ इंदुलकर
मध्ये 45 धावांची भागीदारीचा एक विक्रम आहे या स्पर्धेमध्ये. अक्षय म्हात्रे आणि निशांत कडवे यांच्याकडून अलिबागच्या या दोन खेळाडूंनी तब्बल 114 धावांची भागीदारी या मैदानामध्ये उभी केलेली आहे. सूरजनं 9 चेंडूमध्ये 38 धावांची गरज असताना सामना जिंकून दिलेला आहे आणि याच मैदानावरती त्याचा तो रेकॉर्ड आपण बघितलेला आहे. पहा काय कमालीची फलंदाजी तुम्हाला इथे बघायला मिळेल सूरज कडून. पहा पुन्हा एकदा आकाश कडून आकाश मार्गाने चेंडू सीमारेषे बाहेर. कोणीच धावा तर आकाश 16 चेंडू मध्ये 43 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. काय जबरदस्त इनिंग आहे. धावा या आकाशच्या पाठीमागे वेड झालेल्या आहेत आणि कुणी कोणाच्या पाठीमागे वेड होत नाही. ग्राउंड्समॅन मंगेश आम्ही विनंती करतो आपण इथे संपर्क करा. चेंडू सीमारेषेच्या प्रेमात पडलेला आहे. यावेळेस मिड विकेटला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. सन्माननीय विक्रम भाऊ इंगुळकर आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सहर्ष स्वागत करतो. विनंती आहे अतिथी कक्षामध्ये या. स्ट्राईक एंड वरती आकाश. यावेळेस आकाशचा प्रयत्न होता स्कूप करायचा. प्रयत्न फसतो तिथे. एक सिंगल त्याला मिळेल. सूरज स्ट्राईक एंड वरती जाईल. लेग बाईटच्या रूपाने एक धाव मिळणार आहे. एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. तो 124 धावा. सीमारेषेच्या प्रेमात चेंडू पडलेला आहे. चेंडू बॅट वरती स्पर्श केला की सीमारेषा गाठतोय. जसं प्रेमी जोडपं असतं त्यांना तुम्ही लांब करायचा प्रयत्न करा ते परत एकत्र येतात. किती त्यांना बाजूला करा ते एकत्र येतात. चेंडूला तुम्ही असं किती मैदानाच्या आतमध्ये आणा तो परत एकदा मैदानाच्या बाहेर जातो. यावेळेस सूरज बाद होईल. धक्का बसेल. तो 5वा. आमची खुशी वाह वाह एक क्लासिकल शॉट आहे आणि तिथे योगेश पेनकरचं अफलातून क्षेत्ररक्षण. चेंडू त्यांना अडवला. इथे 6 धावा आपल्या संघासाठी 4 धावा सेव्ड केलेल्या आहेत. 2 धावा इथे मिळतील आणि या 2 धावांबरोबरच धावफलक पुढे पोहोचेल. 126 धावा. आकाश ऑन 49. पांढऱ्या घोड्यावरती स्वार झालेला आहे आकाश. आज तो तळपत्या सूर्यासारखा तळपतो. इथे त्याचं तेज आपल्याला बघायला मिळतंय. फटक्यांचं चांदणं शिंपित जातोय. आपण त्यामध्ये न्हावून जातोय. परत एकदा आकाशचा फूकचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे आणि आकाश बाद. 49 वरती आकाश बाद होईल.
शेठ भोसले यांच्याकडून तुषार रणदिवे यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि सुरत साठी देखील 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धावफलकावरती आपण बघू शकतो तब्बल 126 धावा, विजयासाठी 127 धावांचं आव्हान आहे. आणि क्रिकेटचा खेळ तुम्हाला माहितीये, कोणताही स्कोर विजयाची गॅरंटी देत नाही किंवा विजयाची गॅरंटी देणारा स्कोर क्रिकेटमध्ये अजूनपर्यंत तयार झालेला नाही. जे बनवलं जातं ते मोडलं जातच. त्यामुळे आपण बघणार आहोत या 127 धावा पार होतील की नाही. पुढच्या 8 षटकामध्ये त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. राजकारणामध्ये, विधानसभेच्या, लोकसभेच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला सुरक्षित मतदारसंघ सापडतील. मागे गडबड करू नका, काही गरज नाही, मॅच संपलेली. एखाद्या पक्षाचा उमेदवार जर 1.5 लाख 2 लाख मताने सातत्याने निवडून जात असेल तर तो मतदारसंघ आम्ही म्हणू शकतो की सुरक्षित आहे या पक्षासाठी. परंतु क्रिकेटमध्ये अजूनपर्यंत सुरक्षित स्कोअर नाही. त्यामुळे 127 धावा पार होणार नाही हे कुणी म्हणणार नाही. आणि जर कोणाला वाटत असेल तर त्या पार होणारच नाही किंवा आपण ठाम विश्वास असू तर त्याला आपण क्रिकेट म्हणणार नाही, त्याला आपण फिक्सिंग म्हणू. आणि अस्सल क्रिकेट आज या मैदानामध्ये सुरू आहे. निश्चित त्याचा आपण आस्वाद घेऊयात. अत्यंत रोमांचक सामना आपल्या समोर असणार आहे. 2 लढवय्ये संघ एकमेकांसमोर आहे, त्यामुळे या मॅच मध्ये मजा येईल. चला पुढची 4 षटकं आपण ऐकणार आहोत. आपल्याच मावळ तालुक्यातला एक सुमधुर आवाज मधुर वाणीनं या सामना जिवंत करण्यासाठी मी निमंत्रित देतोय सुमित सोनवणे सर. या, स्वागत आहे. धन्यवाद सर. वरसफोट लोणावळा आणि टिंगरे सारखा ग्रुप धानोरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेली क्रिकेटची स्पर्धा सिक्सर किंग युवराज सिंग करंडक 2021 पर्व दुसरे या स्पर्धेचा आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. आजचा हा शेवटचा दिवस, अंतिम चरणाकडे झुकत असणारी क्रिकेटची स्पर्धा. आणि मैदानात आपण पाहिलं गेलं चालू असणारा समजा मैदानात असणार आहे बंडू भोसले 11 पुणे यांच्या विरोधात मेहर 11 रायगड. जवळपर्यंत मॅच दिशेने पहा मैदानामध्ये सामन्याची सुरुवात होईल. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. सलामीची जोडी जी मैदानावर पाहणार आहोत योगेश पेंडकर मैदानामध्ये जो आपण पाहतो दाखल झालेला आहे. महाड गावचा असणारा खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला त्याच्या सोबत असणारा जो आपण पाहणार आहोत नदीम जो मैदानामध्ये असणार आहे. सामना पण पाहता सुरुवात देखील झाली आहे. 126 झाल्यात, 127 धावेचं टार्गेट आहे. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये घेऊन आलाय तो कुणाल. यावेळी पार रिव्हरचा फटका खेळलाय, चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. षटकार
षटकार देखील काढला जाईल. धाबलकावरती धावा आहे 6 धावा. पुन्हा एकदा पाहायचं मैदानाच्या आतमध्ये पहा, फाईन लेग मध्ये चेंडू खेळला जाईल. जशास तसे उत्तर मैदानामध्ये योगेश पेनकर अर्थात घाऱ्या मैदानाच्या मध्ये अक्षरशः धुमाकूळ ते मैदानात घातलाय. षटकार आणि चौकार आपण पाहतो ते खेळून काढलाय. धाबलक या रंगामध्ये प्रवेश करेल. 10 धावा धाबलकावरती आहेत. पुढे सारसा चेंडू खेळला जाईल. डान्सिंग डाऊन द विकेट. सो मध्ये पहिलं षटक इथे सुरू आहे आणि पहिल्याच षटकामध्ये जबरदस्त धुमाकूळ मैदानात घालायला सुरुवात केली योगेश पेनकरने. पहिल्याच षटकाराला तदनंतर खेळला चौकार, तदनंतर पुन्हा खेळला षटकार. धाबलकावरती धावा आहे 16. 127 धावायचे. नरेश सरांनी देखील सांगितलं की 127 धावा जरी इथे असतील तरी त्या इथे सहज पूर्ण होऊ शकतात. हे क्रिकेट आहे. तुम्ही सामन्याची भविष्यवाणी करू शकणार नाही असा हा सामना आहे. मोठा फटका पुण्याचा पाहायचा आहे. बॅकफुटला गेलाय, पंच केलाय डीप पॉइंट मध्ये. चेंडू षटकार. पडला जाईल. या षटकाराच्या मदतीने संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धावा ज्या आहेत त्या 22 धावा. बायचे मैदान 5 कडा असेल. सन्मानचा क्षेत्ररक्षक ते 5 चेंडूवरती पोहोचेल का? सिंगल तरी किती गेली. दुसरा धावेचा प्रयत्न ते होईल आणि इथे पहा 2 धावा तर मैदानामध्ये घेण्यामध्ये यश आलंय. थोडंसे रिस्क देखील आपण पातळीमध्ये घेतली गेली योगेश पेनकर करून. मैदानामध्ये जर आपण पाहिलं षटक क्रमांक जर आपण मैदानात पाहिलं गेलं तर संपलं जाईल. पहिलं एक षटकाचा खेळ ते संपलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाबलका जर विचार केला 24 धावा धाबलकावरती धावाचे इथे नोंदवल्या गेल्यात. बंडू भोसले पुलेवणी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना देखील जर आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 24 धावा देखील बनवल्या आणि 5 अशाच उत्तर सुरू आहे. याही संघाने प्रथमतः दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. पहिल्या षटकामध्ये 24 धावा इथे बनवल्यात. मैदानामध्ये पाहायचे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज एक षटकामध्ये 24 धावा तर झाल्या. चांगली सुरुवात म्हणेल मी नक्कीच. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येईल तुषार रणदिवे अर्थात बाजा. बाजा पण पाहतो मैदानात तयार असणार आहे. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक जो मैदानात पाहिजे गोलंदाजी मार्कवरती येईल. गोलंदाज तयार आहे. तुषार रणदिवे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये उजव्या इथे तयार असेल. डावखोर त्याला मार करेल. हा चेंडू पाहायचंय. शॉर्ट अक्षकावरच्या डोक्यावर चेंडू खेळलाय. किरण बेरेड चेंडूला पाठवर झाला. पाहता पाहता चेंडू मैदानात अडवला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि 2 धावा तर मैदानामध्ये पाय इथे घेतल्या गेल्यात. परंतु इथे पायचे पंचाने कळवलंय 1 रन शॉट. आत्ताची आपण पाहतो 1 धावे ती मैदान मिळणार आहे. एका धावेच्या साह्याने संघाची संख्या जर आपण पाहिलं तर पुढे जाऊन पोहोचेल. हा चेंडू पाहिजे थोडासा बाहेर टाकला. चेंडू जो मैदानात असणार आहे योगेश पेनकर साठी पहा इथे प्राइज आले. मेहर 11 टेम्पला टीम ओनर या संघाच्या संघ मालकाकडून प्राइज असेल. योगेश पेनकरने जर संघाला विजय मिळून दिला 5,000 रुपयाचा प्राइज आहे. 5 चेंडूला इथे उडवलाय सीमारेषेच्या बाहेर. शरण
षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा ज्या आहेत त्या 31 धावा. दुसरं षटक मैदानात सुरू झालंय. नदीम देखील आपण पाहतो त्या मैदानात थांबायला तयार नाहीये. पुढे साचाची खेळून काढला जाईल. इथे पॉइंटचा क्षेत्ररक्षक झेलीत टिपलाय. फलंदाज आपण पाहतो मध्ये बाजूला नदीम धक्का करत तयार असणार आहे. तुषार रणदिवे मैत्र पहा इथे करामत करून दाखवली. ज्या खेळाडूने षटकार खेळला त्याच खेळाडूला मात्र तंबूचा रस्ता देखील दाखवलाय. तुषार रणदिवे पण पाहतोय टेनिस क्रिकेट विश्वातील असणार एक खूप मोठं नाव नक्कीच या खेळाडूचं आपण होताना पाहिले. तो तुषार रणदिवे मोठा फटका पुढे खेळण्याचा प्रयत्न. मिसा फटका असेल. चेंडू फक्त उंची घेतलीये. तुषार रणदिवे स्वतः चेंडूच्या खाली. निखिल पहा जसा गेला तसा झालाय. धक्का क्रमांक दुसरा निखिलच्या रूपाने आपण पाहतोय. लागोपाठचे इथे दोन फलंदाज देखील मैदानात बाद झालेत. पाहिजे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल आता तुषार रणदिवे. आतापर्यंत आपण जर पाहिलं गेलं तर एक विकेट हॅट्रिक आतापर्यंत आपण होताना पाहिली. गिरीश कोचरेकरची या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक आपण पाहिली आहे. आता मैदानामध्ये पायचे गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तुषार रणदिवे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असणार आहे. पायचे स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक इथे पूर्ण होईल का? सेमीफायनलचा पहिला सामना सुरू असेल. स्ट्राईक ऑन द यार योगेश पेनकर. मोठा फटका खेळून काढण्याचा प्रयत्न. आणि इथे पहा मिड ऑफच्या डोक्यावर खेळलाय. सीमारच्या बाहेर चौकार. षटक क्रमांक मैदानात पाहिजे संपलं गेले. दुसरं दोन षटकांचा इथे खेळ संपला आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाबलकावरती धावाच्या इथे नोंदवल्या गेल्या त्या 35 धावा. 127 धावे तिथे टार्गेट आहे. बॅटिंग पॉवर प्ले आपण पाहतोय मैदानात घेतला गेलाय. 35 धावा धाबलकावरती धावाच्या इथे नोंदवल्या गेल्यात. बॅटिंग पॉवर प्ले षटक आपण पाहतोय मैदानात असणार आहे. स्ट्राईक मध्ये असणारा फलंदाज सूरज नॉन स्ट्राईक मध्ये असणारा फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये योगेश पेनकर अर्थात घाऱ्या. तर आता पाहिजे बॅटिंग पॉवर षटक असणार आहे आणि बॅटिंग पॉवर षटक मैदानामध्ये घेऊन येईन. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज स्वप्नील देवकर जो गोलंदाजी मार्गावरती तयार असणार आहे. समीकरणाकडे मी तुम्हाला घेऊन जाईल. समीकरण असेल शेवटचे 36 चेंडू ते शिल्लक आहेत आणि 36 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 92 धावा इथे बनवायच्या आहेत. 36 चेंडू मध्ये 92 धावा. काहीच सोपं आणि काहीच अवघड असं आव्हान आहे. गोलंदाज तयार. पहिला चेंडू पाच मैदानाच्या मध्ये निजरोने पंचाने इथे पा कळवलंय. नो बॉल देखील आहे. बीमर चेंडू बिन टप्प्याचा टाकलेला चेंडू आपण मैदानात पाहतोय. नो बॉल. एक अवांतर मैदान मिळेल. या अवांतर धावेने संघाची संख्या आपण पाहणार आहोत. पुढे जाऊन पोहोचेल आता 37 धावा. अशा पद्धतीने चुका करून आता तुम्हाला जमणार नाही. धावा जरी तुम्ही मोठ्या बनवल्या असतील, मोठं आव्हान उभं केलं असेल, परंतु इथे आता मैदानामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला धावा रोखणे देखील गरजेचं आहे. फ्रीडचा चेंडू लोअर फुल टाचला असेल. लॉंग आर्म मध्ये निघून काढला जाईल. क्षेत्ररक्षक पाहिजे खूप दूरवर असणार आहे. चेंडू पोहोचलाय. फन बाउन्स सीमारेषा बाहेर चौकार.
वादळ मैदानात घोंगावताना आपल्याला पाहायला मिळतं. काही वातावरण पाहतो मैदानात गरम आहे, काही वातावरण शांत देखील आहे, थंड देखील आहे. लागोपाठच्या पण पाहतो मैदानात योगेश पेनकर 3 चौकार ते खेळून काढतोय आणि स्पर्धेतील तिसरी चौकार हॅट्रिक देखील पूर्ण करणारा खेळाडू ठरलाय तो योगेश पेनकर. पहिली चौकार हॅट्रिक आपण पाहिली तर या स्पर्धेमध्ये अमित तापकीर यांनी मात्र पूर्ण केली. स्वप्नील पुन्हा तयार. याक्रसचा पॅट खेळून काढण्याचा प्रयत्न, एक चांगला चेंडू म्हणेल मी. फलंदाजाला आपण पाहतोय फॉलो करत असणारा हा चेंडू मैदानात पाहायला मिळाला. शरीराचा वेध घेणारा चेंडू इथे होता, बॅटवरती चेंडू येऊ शकला नाही. संघाचा संकेत स्थिर आहे. इथे खऱ्या अर्थानं पाहिलं दुःखाचा डोंगर समोर उभा आहे. इथे तुम्हाला सुखाच्या शोधामध्ये जायचं असेल तर तुम्हाला मैदानाच्या दुःखाच्या प्रभावामधून तुम्हाला वाहवत जावं लागणार आहे तो मार्ग. आणि इथे पहा बडी मछली जाल में विकेट इज गॉन. योगेश पेनकर बाद होणं संघासाठी मात्र खूप मोठी दुखी ठरणार आहे. फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये स्वप्नीलचे ते कौतुक करले. स्वप्नीलने मात्र पान नावाप्रमाणे संघाची स्वप्न देखील ते जिवंत केली आहेत. धावलका जर विचार केला धावलकावरती मला घेऊन जाईल. 45 धाबा धावलकावरती धाबाचे इथे नोंदवले गेल्यात. रियान गोलंदाज तयार. लो फुलटा चेंडू असेल, 5 चेंडूला खेळलाय काव कॉर्नर मध्ये. चेंडू पोहोचलाय सीमारेषा पार. हा चौकार. मदतीने संघाची संख्या पुढे जा पोहोचेल. धाबलकावरती धाबाच्या इथे नोंदवल्या गेल्या त्या 49 धाबा धाबलकावरती धाबा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. पहा मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. पुढे पाहायचे स्वप्नील उजव्या इथे मारा करेल. यावेळी पहा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक चांगलं षटक म्हणेल मी, कारण विकेट या षटकामध्ये पाहता घेऊन देण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो स्वप्नील. पॉवर प्लेचं षटक इथे संपेल. 3 षटकांचा इथे खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबलका जर विचार केला धाबलकावरती धाबा जे इथे नोंदवल्या गेल्या त्या 49 धाबा. शेवटचे आता मैदानात जर पाहिले तर अजूनही चेंडू शिल्लक असणार आहे. 30 आणि 30 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी मी तुम्हाला समीकरणाकडे घेऊन जाईल. समीकरण असेल 30 चेंडू शिल्लक आहेत आणि 78 धाबा इथे जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 30 चेंडू
ते करायचं आहे. एक एक प्रयत्न तुम्हाला मैदानामध्ये करणं गरजेचं आहे. तुषार रणदिवे तयार. हा चेंडू पाहायचा अगदी स्क्वेअरचा फटका खेळून काढला जाईल. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. सिंगल तर मैदानामध्ये घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न नकार कळवलाय. एका धावेवरती समाधान आहे आणि एका धावेने तर खऱ्या पाहिलं तर जिरोने बंडू भोसले 11 संघाला फारसा इथे फरक पडणार नाही. बंडू भोसले 11 संघ जर माझ्या पाहता ज्या ताकदीने फलंदाजी केली त्याच ताकदीने गोलंदाजी देखील करतोय. कारण आतापर्यंत 3 फलंदाज मैदानामध्ये बाद झालेत. मोठा फटका आपण खेळून काढण्याचा प्रयत्न. मिश्रा फटका असेल. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक पहा चेंडूच्या खाली फलंदाज मैदानामध्ये बाद होईल. असणार आहे त्यामुळे दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू विनंती असणार आहे तुम्ही खेळाडूसाठी पाणी घेऊन जा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहते तुषार रणदिवे पुन्हा एकदा पहा संघासाठी मात्र इथे ब्रेक थ्रो मिळवून देतोय. विकेट घेण्यामध्ये तो यशस्वी झालाय. नवीन फलंदाज मैदानात दाखल होईल आता मुनीर. कोलवट अभ्यास असेल जमीन समुद्र फटका खेळून काढला जाईल. किरण बेरड चेंडूला अडवतोय. चेंडूची ते फेकी करेल आणि तोपर्यंत मात्र घेतलेली एक सिंगल एक चांगली फेकी म्हणेल मी. एका धावेवरती समाधान देखील मानावं लागले. एका धावेच्या साह्याने संघाचा संख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धावा जे इथे नोंदवल्या गेल्या त्या 51 धावा. अर्धशतक देखील इथे मैदानात पाहिजे पूर्ण देखील झालंय. इथे प्रयत्न करणं गरजेचं आहे. एक एक प्रयत्न आता संघासाठी महत्वाचा असेल कारण आता धावा बनवणं गरजेचं आहे. तुषार रणदिवे तयार. सरबेटने फटका देखील काढला जाईल. लॉंगाचा क्षेत्ररक्षक पाहायचंय. मयूर कारंडे चेंडूवरती पोहोचलाय. चेंडूला अडवतोय आणि हाच जो खेळाडू आहे ज्या खेळाडूने मैदानात चेंडूने या स्पर्धेमध्ये करामत करून दाखवली. ज्या खेळाडूने मैदानात जर आपण पाहिलं गेलं तर अक्षरशः एक चेंडू 10 धावेची गरज असताना नो बॉल मिळाला. नो बॉलवरती खेळला षटकार पुन्हा खेळला षटकार आणि संघाला विजय मिळवून दिला. क्रिकेटचा फटका असणार आहे. चेंडू बाईच्या मैदानामध्ये बॅकवर्ड पॉईंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल. पाहता पाहता चेंडू जाईल सीमारेषा पार. हा चौकार. आपण मैदानात पाहणार आहोत पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा ज्या इथे आहे त्या 56 धावा धावलकावरती आहेत. संघर्ष अजूनही मैदानात सुरू आहे. संघर्ष जर मैदानात केला जातोय कारण जितना बडा संघर्ष होगा उतनी ही शानदार जीत होगी. मोठा फटका खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानात होईल. बॅटवरती चेंडू आपण पाहता येऊ शकला नाही. षटक क्रमांक संपला गेला मैदानात 4. चला ड्रिंक ब्रेक असणार आहे. दोन्ही संघातील असणारे अतिरिक्त खेळाडू विद्या असेल खेळाडूसाठी पाणी घेऊन जा. जर तुमच्याकडे अतिरिक्त खेळाडू नसेल तुम्ही आयोजकांशी संपर्क साधा. आयोजक पाणी घेऊन जातील. त्यामुळे विनंती असणार आहे तुम्ही शिस्तीचं कडक पालन करा. षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरचा विचार केला. धापलकावरती आहे त्या 56 धावा. 4 फलंदाज आतापर्यंत देखील मैदानामध्ये बाद झालेत. आणि आता पाहिजे मी तुम्हाला समीकरणाकडे देखील घेऊन जाईल. उर्वरित चेंडू शिल्लक असताना 24 आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 71 धावा. 24 चेंडू आणि 71 धावेची ती गरज असणार आहे. आणि पाहायचं या 24 चेंडू मध्ये 71 धावा या कशा पद्धतीने आता पूर्ण केले जातील याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जाईल. पुन्हा एकदा नरेश ढोमे सरांकडे धन्यवाद.
हॅलो. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चिंटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. चढ़कर गिरना गिरकर चढ़ना कभी ना अखरता है, मन का विश्वास रगों में साहस भरता है. आखिर उसकी कोशिश बेकार नहीं जाती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हरिवंश राय बच्चन साहेब यांची अतिशय सुंदर कविता आहे आणि मला वाटतं मेहर 11 टेम्पला संघासाठी ही तंतोतंत लागू आहे. हा संघ लढाऊ संघ आहे, लढणारा संघ आहे, लढतोय मैदानामध्ये. 127 धावांचं मोठं आव्हान आहे, महाकाय आव्हान घेऊन मैदानामध्ये आलेला हा संघ. परंतु पहिल्या 4 षटकामध्ये त्याने धावफलकावरती लावल्या होत्या 57 धावा, आता दिसत आहेत 64 धावा. बरोबर ना? 64 धावा. 5वं षटक मैदानामध्ये सुरू झालेलं आहे आणि आपण बघतोय यावेळेस हो हो चेंडू उडाला आकाशामध्ये आणि तिथे अविनाश रामगुडेने टिपला झेल. अजून एक फलंदाज कोसळला. रंगात आहे. काय खेळला आज योगेश पेनकर या मैदानामध्ये. खर तर तेल कुणी पेटू शकतं, परंतु योगेश पेनकरने आज या मैदानामध्ये पाणी पेट नाही. वादळाकडे हताशपणे बघू शकतो आणि तेच फक्त बघत होतो जोपर्यंत योगेश पेनकर मैदानामध्ये खेळत होता. योगेश पेनकरचा बळी हा निश्चित मोठी ऊर्जा, मोठी एनर्जी देणारा ठरला. तो बंडू शेठ भोसले पुणे संघासाठी. यावेळेस स्लोअर वन इथे पाहायचंय, डावा गुडघा टेकून चेंडूला स्वीप शॉट खेळायचा होता हवेमध्ये, प्रयत्न फसला, निर्धाव चेंडू. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा आहेत 65 आणि षटक क्रमांक 6 मैदानामध्ये आता षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू आहे. 3 षटके यानंतरची महत्वाची. अर्ध्या धावा जवळपास पूर्ण झाल्यात आणि यावेळेस परत एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मात्र क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करेल, प्रयत्न कमी पडतायत, चेंडू सीमारेषे बाहेर. संपलेले आहेत 71 धावा धावफलकावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मेहर 11 टेम्पला. रायगड विरुद्ध पुणे अशी लढाई मैदानामध्ये. मोठी स्पर्धा आहे आज. संबंध टेनिस क्रिकेटच्या चाहत्यांचं लक्ष लोणावळ्याच्या मैदानावरती लागलेलं आहे. रेल्वे ग्राउंड वरती प्रचंड धुमाकूळ मैदानामध्ये. मागच्या 13 षटकामध्ये जो फलंदाजांनी मनमानीचा खेळ केलेला आहे, फलंदाजांनी जी मनमानी केलेली आहे ती पाहता आपण सर्वजण दिग्मूढ झालेलो आहोत. आज रोमांचक फलंदाजी आहे, एक प्रचंड मोठा थरार, एक वेगळं क्रिकेट, एक वेगळी आक्रमकता क्रिकेट मधली आज इथं प्रेक्षकांना बघायला मिळते. याची देही, याची डोळा अनुभवण्याची संधी मिळते आहे. डाव्या हाताने ओरदू विकेट. नवीन षटकाची सुरुवात. यस, आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर जातोय. गुडले स्पॉट वरून देखील चांगली मुवमेंट इथे गोलंदाजाला. निर्धाव चेंडू. गोलंदाज आहे तो वैभव वसाव. वैभव वसवच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे.
समोर फलंदाजीसाठी पुन्हा निर्धाव चेंडू. एकदा का तुमची जखम दुखरी जखम उघडी पडली ना की मग मात्र प्रतिस्पर्धी त्याच्यावरती मीठ चोळल्याशिवाय राहत नाही. आणि हे शक्य होतं. क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी बघत असतो. तुम्ही पाहिजे दोन्ही चेंडू उजव्याच्या बाहेर टाकले. दोन्ही चेंडू, पहिला चेंडू गुडले स्पॉटवर टाकला, हा चेंडू थोडासा फुलर लेनचा पुढे टाकला, फुलर लेनचा चेंडू टाकला. मसूद टेम्पला गावचा हा खेळाडू आहे. आपल्या गावच्या संघासाठी इथे खेळतोय. पायचे क्षेत्ररक्षक एका बाजूला, चेंडू दुसऱ्या बाजूला. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी, पण तिथं तुषार रणदिवे होता. चेंडूची मोमेंट अचानक समोर आल्यानंतर फलक्षेत्ररक्षकाला देखील तिथे अडचणी निर्माण होऊ शकतात. आपण बघू शकतो धावफलकावरती 72 धावा. या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी आहे. एक वादळ थोपवण्याचं काम करतोय तो गोलंदाज वैभव वसव. डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज पहिल्या षटकासाठी आणला. यावेळेस चेंडू मिड विकेटला, लॉंग ऑनला, माफ करा, तिथे क्षेत्ररक्षक मयूर, मला वाटतं मयूर कारंडे तिथे असावा, अडवतोय तो धावफलकावरती. 74 धावा, 74 रन, 5 विकेट के नुकसान पर 74 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 6 मैदानामध्ये अजून सुरू आहे. 1-1. नाहीये. 12 चेंडू 48 धावा. ती जर कुठली इतर मॅच असेल, आपल्या कानावर स्कोर आला 12 चेंडू 48 धावा, किंवा आताच नवीन युट्यूब वरती कुणी मोबाईल चालू केले 12 चेंडू 48 धावा, तो म्हणेल की इथे मेहर टेम्पलाला शक्य नाही. पण ज्यांनी सगळी मॅच बघितली नाही ते कुणीच म्हणणार नाही इथे मेहर टेम्पलाला शक्य नाही. निश्चित ही मॅच अजून एक वेगळा रोमांचक दौर, एक वेगळा रोमांचक मोड आपल्या समोर आणणार आहे. शेवटचे 12 चेंडू हे प्रेक्षकांसाठी महत्वाचे असतील आणि दोन्ही संघातील 22 खेळाडूंसाठी सुद्धा महत्वाचे असणार आहे, त्यांच्या पाठीराख्यांसाठी सुद्धा. अविनाश रामगुडे एस्टनच्या पाठीमागे दोन्ही संघांमध्ये खूप मोठा अनुभव आहे. विशेषतः योगेश पेनकर, अविनाश रामगुडे कित्येक वर्ष एका संघामध्ये खेळलेले आहेत. आज एकमेकांच्या विरोधात आहेत, परंतु दोन्ही संघाकडे योगेश पेनकरने देखील काही नवीन खेळाडूंना पुढे घेऊन तो इथे टीम मध्ये खेळतोय. तर तिथे अविनाश रामगुडे सुद्धा नवीन खेळाडूंना घेऊन आलाय. खूप चांगला फटका, रिव्हर्स हुकचा फटका होता हा षटकार. उलटा खेळला की आपण त्याला स्वीपच म्हणायचो, रिव्हर्स स्वीप म्हणायचो. दुसरा फटक्याला नावच माहित नव्हतं आपल्याला. आता रिव्हर्स हुक आला, रिव्हर्स पूल आला, रिव्हर्स स्कूप आला, स्विच हिट आला, असे असंख्य. हो हो हो, पाहिले काय सुरेख बॉल होता, परंतु सरळ सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी.
आम्ही ज्या 12 चेंडू मध्ये 48 धावांची चर्चा करत होतो, आता 10 चेंडू 38 धावा या स्थितीमध्ये मॅच अजूनही मॅच ऑन आहे. रोमांच शिगेला पोहोचतोय, उत्कंठा शिगेला पोहोचतोय या मॅच मध्ये. परत एकदा डाव्या हाताने ऋषी, यावेळेस अक्रॉस दी लाईन खेळला चेंडू अलॉंग दी कार्पेट, मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे तयार असेल. 1 धाव 2 धावा सहजपणे मिळतील. अगदी रमत गमक धावा काढतोय तो फलंदाज सूरज. मगाशी एक सूरज चमकला, आता दुसरा सूरज चमकतोय. मार्च महिन्यातल्या या उन्हाच्या तडाख्यामध्ये एक सूर्य आग ओकतोय, तर हे दुसरे फलंदाज सूरज धावा ओकतायत. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेस. लोअर फुलटॉस वरती हेलिकॉप्टर करण्याचा प्रयत्न होता. लिफ्ट करायचा असेल तर या तंत्रानेच जावं लागतं, परंतु इथे टायमिंग फसलं. तिथे फलंदाज सूरजच्या धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 91 धावा. मेहर टेम्पला विरुद्ध बंडू शेठ भोसले. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू. टप्प्याला खूप जास्त महत्व आहे क्रिकेटमध्ये. दिशा आणि टप्पा खूप महत्वाचा असतो. माय बेसिक अप्रोच टू कॉन्सन्ट्रेट अबाउट बॉल अँड गुड लाईन. जेव्हा बापू नाडकर्णींनी पत्रकारांना सांगितलं होतं की काय करावं लागतं गोलंदाजाला, तुम्हाला फक्त लक्ष ठेवा तुमच्या लाईन वरती आणि तुमच्या लेंथवर. दिशा आणि टप्पा अचूक असेल तर समोर कोणी फलंदाज असू द्यात, काही फरक पडत नाही. हेच ऋषीने दाखवलं. यावेळेस थोडासा आपटला, परंतु गती दिली चेंडूला. रिव्हर्सचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न फसला आणि निर्धाव चेंडू. लागोपाठचे 3 चेंडू काय सुरेख होते. खर तर 4 चेंडू, कारण एक चौकार जो आला होता तो देखील क्षेत्ररक्षकांच्या चुकाच त्यामध्ये होत्या. दरम्यानच्या काळामध्ये 92 धावा धावफलकावरती. षटक संपली. 7 शेवटचं षटक आता शिल्लक आहे. विजयासाठी 35 धावांची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. ज्या मैदानामध्ये एका बॉलमध्ये 10 होतात, तिथे 6 बॉलमध्ये 35 होणार नाहीत. निश्चित होतील. आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय हे आपल्याला माहित नाहीये. इथे मात्र दोन्ही संघ आपलं पाक कौशल्य पणाला लावतायत. यानंतरची मॅच आहे पेन ना, योगेश दिवेकर पेन विरुद्ध D11 कोटेश्वरवाडी. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी चला. बरोबर मॅच संपल्यावरती आपण टॉस कव्हर करणार आहे. खूप चांगला चेंडू. आता मात्र सामन्यामध्ये पकड मजबूत बनवली बंडू शेठ भोसले प्रतिष्ठान पुणे संघानं. 127 धावांचा पाठलाग, झुंजार संघर्ष, लढवय्या खेळ. मजा आली या मॅच मध्ये. स्क्वेअर कट आणि 4 धावा. चार चेंडू आता शिल्लक आहेत. 31 धावांची गरज आहे आणि आता षटकारही कामाला येणार नाही. खूप चांगला फटका. पुन्हा एकदा आकाश मार्गाने चेंडू सीमारेषे बाहेर. पुणे संघ निर्धास्त आहे. फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश. दर्या खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश. त्यांच्या समोर आता लख प्रकाश आहे, तर अंधाराच्या गडद छायेमध्ये तुम्हाला मेहर टेम्पला दिसेल. चांगला फटका. वाह वाह, दिमाखदार फटकेबाजी. दिमाग की बत्ती जला दी. तयार नाही तो फलंदाज म्हणजे सूरज. अजूनही लढतोय. परत एकदा सूरजचा बॅक टू बॅक तिसरा षटकार. वाह, सूरजची टोटल स्कोर सांगा. मध्ये ठोकले, पूर्ण होतंय ते सूरज कडून. वाह, सूरज साठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात.
संघ त्याचा पराभवाच्या छायेत असेल, परंतु सूरज लढला एका योद्ध्याप्रमाणे. परत एकदा बॅक टू बॅक चौथा. वाह वाह, दिलखुश.